मुंबईत अनेक ॲक्टर येतात, घडतात, काही मोडतात. आज एक अभिनेता म्हणून तुम्ही घडलाय. तुम्ही आज खूप मोठ्या मुकामावर पोहोचला आणि पुढे पण जर्नी आहे. पण असे क्षण तुमच्याही आयुष्यात आले असतील, जिकडे असं वाटलं असेल, की आपण तुटलोय का? जे फेलियर्स आपण म्हणतो, जे स्ट्रगल असतं. त्याच्याबद्दल मग काय शिकलं त्याच्यातून आणि काय होता तो फेस आणि काय वाटलेलं तेव्हा? फेलियर म्हणजे असं ही जी म्हणणार ही जी नाही. एनर्जी आहे, ही हां सर. कॉन्स्टंट होती, ही ती त्यावेळेला पण ही असते का? नाही, फेल्युअर असं म्हणणार नाही मी. तुमच्या आयुष्यात एक्सपिरियन्स. प्रत्येकाच्या आयुष्यात तो सो कॉल्ड फेल्युअर असतो. तो हं, काय फक्त नटाच्या आयुष्यात होतो. हं, क्रिकेटर आहे, ॲक्टर आहे, पॉलिटिशियन आहे, माणूस आहे, हमाल आहे, कामगार आहे. सगळ्यांच्या आयुष्यात हा फेल्युअर हं. येतो. टॅक्सी चालक आहे, ज्याला आज भाडं मिळालं, उद्या नाही मिळालं. मी अभिनेता होणारच नव्हतो. मला इन्स्पेक्टर व्हायचं होतं. हो. आपलं एन-सी-सी, फुटबॉल सगळं भाई कडक-बिडक सगळं चाललेलं. इंटर कॉलेजेसच्या आत्मविश्वासाने मला 14वीलाच पहिलं काहीतरी व्यावसायिक नाटक मिळालं. हं. मग भाई व्यावसायिक नाटक अरे भाई तोपर्यंत मी स्टार गोल्डवर आपल्या चॅनल म्हणजे DD2वर स्टार गोल्डचा एक सुपरस्टार नावाचा एक रियालिटी शो होता. म्हणजे बुगी वुगी नंतर आपल्या देशातला पहिला रियालिटी शो ज्यात ॲक्टिंग, डान्सिंग, सिंगिंग असे कॉम्पिटिशन असायचं. हं, त्यात मी विनर आहे. हं. ते कोणीतरी बघितलं, माझ्या भावाच्या मित्राने बघितलं. तो मला जयवंत भालेकर आपला मित्र, तो दादा मला देवेंद्र सरांकडे घेऊन गेला. मग देवेंद्र सरांनी मला तुमचा मुलगा करतो काय दिलं. तुमचा मुलगा करतो पॅडी भेटला. पॅडीमुळे माझी केदार सरांची ओळख झाली. केदार सरांनी मला हसत चकट फोन सगळं घेतलं. मग लोचा दिला. लोचा झाल्याने भाई मला ते नाटकच एवढं गाजलं, की मला ते जत्रा, अगं अरेच्या मग सिनेमे मिळाले. मग त्या सिनेमाच्या मांडीत महेश मांजरेकर सरांसारखा असा माणूस भेटला. त्याने दे धक्का दिला. दे धक्कानंतर मग शिवाजीराज दिला. मग ती सुरूच झाली ती फळी. म्हणजे त्याच्यामध्ये लोचा केला, मग मला गोलमाल मिळाला ज्या विकासमुळे. म्हणजे विचार करायच्या अगोदर फटाका फुटतो ना, तसंच आपल्याला झाला. आणि मग आता हेच करूया. मग इथे ह्या त्या हेच रोल, तो रोल, हा रोल, वेटर, हे ते करता 13पर्यंत तोपर्यंत दे धक्कानंतर तर मला हिरो म्हणून खूप रोल मिळाले. मी 13 ते 17 असा काळ होता जिथे हे सगळं थांबलं होतं. मी टेलिव्हिजन करत होतो, नाटक करत होतो, पण सिनेमा करत नव्हतो. पण त्यावेळेला सर ना, एकतर तुम्हाला फेल्युअर नसतो असं मला वाटतं. म्हणजे ती एक फेज आहे तिची खूप चांगली आहे. आम्ही क्रिकेट खेळतो ना, तर वीर मराठी आपली टीम होती. करेक्ट. तर वीर मराठीमध्ये आपण सगळे खेळतो. तिकडे मॉन्टी सर नावाचे सर होते, जे नेपाळचे नंतर हेड कोच झाले होते. ते आमचे कोच होते. तर तो आमचा पहिला सीझन होता CCLचा. आपण सेमीफायनलला पोहोचलो होतो. तर ते काय म्हणाले, की तुमचं फर्स्ट टाईम आहे ना, तर तुम्ही खेळताय तर तुम्ही हारणार नाही. तुम्ही जिंकणार किंवा शिकणार. तुम्ही हारतच नाही. तर ती जी इथे बसलेली गोष्ट आहे ना सर मला, की मी हारत नाही. तर ते बसलेल्या गोष्टीतून मी खूप गोष्टी शिकल्या. मी हे रिअलाईज केलं, की भाई अजून थोडं ग्रो व्हायला पाहिजे. मी हे रिअलाईज केलं, की आपण पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहिलं पाहिजे. मी हे रिअलाईज केलं, की म्हणजे मी हे तर उदाहरण सांगतो, की ते ॲड आहे जिथे काहीतरी उमेश कामत सरांना उचकी लागते आणि सगळे त्याला पाणी द्यायला जातात आणि त्यांची बायको त्यांच्या अंगावर डाळ फेकते. तर उचकी थांबते. तर याच्यातून काय आहे, तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन दुसरीकडे करा. करेक्ट. मग ते रडणारं बाळ आहे की नाही, त्याला गोंधळात गेलं ते आणखी ह्या करणार, त्याला दुर्लक्ष केलं ते रडेल आणि गप्प आपल्याकडे येईल. सो तुमचा प्रॉब्लेम हा तुमचा प्रॉब्लेम नाहीच आहे, हा त्याचा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही तुमचे मार्ग पकडायला पाहिजेत, लोकांच्या सानिध्यात राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे, स्वतःवर मेहनत घेतली पाहिजे. या सगळ्या गोष्टी सर मला त्या 13 ते 17मध्ये मिळाल्या. माझा भाऊ माझा मेंटर आहे. तो मला नेहमी सांगत असतो. तो हेच सांगतो, की तू शून्यावर सुरुवात कर, परत सांग मला काम हवं आहे, परत लोकांना भेट. कारण तुम्ही जोपर्यंत म्हणजे एका बोटीतून चाललात आणि बोटीला भूल पडलंय, तर त्यात फ्रीज, वॉशिंग मशीन सगळं जीवन तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या वस्तू आहेत, त्या वाचत असणार की उडी मारणार. उडी मारून किनारा बघा, ते बोटीसकट ती गोष्ट परत घेऊ शकतो. तर ही लोकांना कळणार कसं, की तुला काम हवं आहे. तू बोलेगा नाही तो पता कैसे चलेगा. मग ते आणि ते जे असतं ना, रे लेकिन आपण तर सिद्धार्थ जाधव भाई, आपण कसं, हे बॅगेजेसच तुम्ही पहिलं आयुष्यातून काढलं पाहिजे. सो तुम्ही काय अचीव्ह केलं ही हिस्ट्री आहे. प्रेझेंटमध्ये आत्ता काय आहे, की आता आपल्याला काम करायचं. तर आपण भविष्यात अरे भाई कडक झालं, तर ते करण्यासाठी तो म्हणजे तेव्हा वाटायचं, की अरे आपला डाऊनफॉल आहे यार. असं डाऊनफॉल नसतो. दादा म्हणतो बच्चन साहेबांच्या आयुष्यात आलाय, सचिन तेंडुलकर सरांच्या आयुष्यात आलं. ते बिग कशी ते हँडल करत असेल. 99वर खेळताना 0वर आऊट झालं तर काय वाटत असेल. पण तो माणूस जाताना पण जसा आला होता तसाच जातो पॅव्हिलियनमध्ये. तो भाई तुला डील करावं लागेल. एबी कॉप नावाची जी सरांची कंपनी, केवढं पण सर आता मला वाटतं प्रत्येकाची ती असते तुमची. त्यामुळे मला वाटतं मी चांगला आहे. मी खूप गोष्टी पॉझिटिव्हली घेतो आणि मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय आत्ता मी जे
आता ज्या झोनमध्ये एनर्जी ते तशीच राहते. एनर्जीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तो 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 तुम्हाला मी पास ऑन करत असतो तुमच्यावर मला मिळते. तुम्ही तुमच्याशी पण हा बाकी ठीक आहे चालू आहे हे करत बसतो, तर मग तो अख्खा माहोल तसा होतो. पण मला माहिती आहे की ही माझी एनर्जीच आहे, ही अशीच आहे. मग तुमच्याशी याच्या अगोदर गाडीत पण मी ह्याच एनर्जीने एकाशी बोलत होतो, कारण ते मला सॉल्व्ह करायचं होतं. पण तो ते 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 ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे सर, कारण तुम्ही नाही तर तुम्ही स्वतःला जज नाही करायचं पहिली गोष्ट. एक तर ह्या लोक तुम्हाला असं म्हणतात म्हणून तुम्ही तसे आहात, की लोक मला तसं म्हणतात तुम्ही तसे आहात. ॲप्रिशिएट केलं थँक्यू, क्रिटिसाइज केलं थँक्यू, चलो पुढे. तुमच्या प्रत्येकाच्या मताने कोणी चालत नाही. तुला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. थँक्यू सर, नाही तू ते बरोबर नाही केलं, हो नक्की नक्की पुढे करण्याचा प्रयत्न, थँक्यू सर, अरे तू मस्त केलं, हो थँक्यू, आता आणखीन चांगलं करेन, थँक्यू सर, पुढे. तो मला चांगला बोलतो, हा मला वाईट, हा वाईट नाही, वाईट कोणीच नसतं आयुष्यात. तो त्या सिच्युएशनमध्ये एका सिनेमाला तुम्ही माझे वाईट म्हणा, दुसऱ्या सिनेमाला ॲप्रिशिएट कराल. तो त्या क्षणाचा ती जी मुवमेंट आहे ना, ती मुवमेंट योग्य आहे की अयोग्य आहे, तुम्ही नसता समोरचा नसतो. हे जेव्हा तुम्ही म्हणजे मला आज की अजूनही दिसण्यावर सगळं बोलतातच ना, आपण लाईक करायचं पुढे जायचं. किती यूट्यूब चॅनल निघाले सर, तिथे मराठी सिनेमांना हे करतात, काय करतात, क्रिटिसाइज नाही, त्यांचं काय रिव्ह्यू करतात. ती त्यांची मतं असतात. रिव्ह्यू तर आजकाल त्यांची कोणी नाही करू दे सर. कसं आहे बघा, ते सोशल मीडिया ओपन आहे की नाही. करेक्ट. तुम्ही ठरवलं ना, मी माझा एक फोटो टाकला तर मी ठरवलं ना की भाई तुमच्याकडे ह्या, तर तुला आवडला तू आवड, नाही आवडला तुला नाही आवडला तर नाही आवडला. पण तुला नाही आवडला म्हणून मग नाही डिलीट, नाही हे वेगळं आहे, नाही ब्लॉक, नाही. तुम्ही तुमचं काम छान पद्धतीने करत राहते. मराठी सिनेमांना अशा पद्धतीने ज्यांना म्हणजे कलर पॅलेट, कास्टिंग आणि म्युझिक, मला वाटतं त्यांना तेवढं नॉलेज पण नसतं, पण ते बोलतात. पण आम्हाला काय वाटतं, चल यार कोणीतरी त्या पद्धतीने विचार तर करतोय. त्यांना फिल्म बनवायला घेतली तर ट्रॉलीला जेव्हा लेन्सवर असतो कॅमेरा तेव्हा किती जण पकडतात हे पण त्यांना माहिती नसेल. पण नाही ना, ते ना असं घ्यायला पाहिजे होतं आणि इथे हे द्यायला पाहिजे होतं. म्हणजे पूर्वीचे म्हणजे आता पूर्वी इन द सेन्स 25 वर्षातले मी मागच्या 15 वर्षाचं बघेन, त्याच्या अगोदर मी असेच आहे. चांगलं आणि वाईट दोन्ही बाजू असतात, पण तुम्ही कशा पद्धतीने मांडता ते खूप महत्त्वाचं. शब्द, मी मराठी लिटरेचरचाच विद्यार्थी आहे. मला एखादी गोष्ट नाही म्हणायची असेल ना, तरी मी त्या शब्दांमध्येच म्हणजे समजायला वाईटही वाटायला नको, वाईट नाही चालतं पुढच्या असं होईल पाहिजे. तर ते मांडणं आहे ना आजकाल खूप वेगळ्या पद्धतीने, त्याने पण लोक खचतात. मला हे बोलले रे कशाला, काय मी तर काय करतो माहिती सर, अरे तू चांगला आहेस थँक्यू, अरे तू माकड आहेस थँक्यू, चला पुढं. मला काय वाटतं त्याच्या आयुष्यातले एक क्षण किंवा काही 15 मिनटं का 5 मिनटं त्याने माझ्यासाठी व्हिडिओ बनवला यार. वाईट बोलला, चांगली गोष्ट ती पुढची. त्याने एवढे त्याच्या 24 5 मिनटं माझ्यासाठी बोलला, तो एवढी एनर्जी, थँक्यू बाबा, चल पुढं ॲप्रिशिएट, चला आगे.